बुऱ्हाणपूरमध्ये नागरिकांकडून खजिन्याचा शोध घेतला जातोय। छावा चित्रपटानंतर लोकांनी शेतामध्ये खड्डे खोदलेले आहेत। मुघलकालीन खजिन्याचा शोधासाठी 100 खड्डे खोदण्यात आलेत। असीरगड किल्ला परिसरात खजिन्याच्या शोधासाठी हे खड्डे खणल्याचं दिसून येतंय। छावा चित्रपट पाहिल्यानंतर मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूरमधील लोकांनी मुघल काळातील खजिन्याचा शोध घेण्यासाठी खोदकाम केल्याचं समोर आलेलं आहे। चित्रपट पाहिल्यानंतर लोकांनी असीरगड किल्ल्याच्या परिसरात 100हून अधिक खड्डे खणलेले आहेत। सोन्याच्या शोधामध्ये हे खड्डे खोदल्याचं दिसून येतंय। छावा चित्रपटात मुघलांनी असीरगड किल्ल्यात खजिना ठेवल्याचा संदर्भ आहे आणि याचाच आधार घेत लोकांनी रात्री सोन्याच्या शोधासाठी खड्डे खोदल्याचं समजतंय आणि त्याबाबतचा एक व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। डोक्यावर टॉर्च असलेल्या टोप्या, जमीन खोदणारा जमाव आणि चाळणीतून माती गाळली जात असलेली दृश्य यामध्ये समोर आलेली आहेत। जैसा कि आपने बताया, असीरगढ़ में एक खेत का बताया और अफवाह के बारे में बताया है। कुछ लोगों का मूवमेंट जो आप बता रहे हैं उसको वेरीफाई करते हैं। अभी तक कोई ऐसी बहुत गंभीर तरह की कोई सूचना प्राप्त नहीं, किंतु आपकी सूचना को वेरीफाई करेंगे और अगर कोई ऐसा मूवमेंट होगा तो उसको प्रतिबंधित भी करेंगे और उनसे पूछताछ करेंगे किस संबंध में, और जो भी वैधानिक कार्य होगा वो वैधानिक कार्य। तर थेट मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपुरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी। छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मध्य प्रदेशातला हा असीरगड किल्ला जो बुऱ्हाणपूर शहराच्या बाजूला आहे, या असीरगड किल्ला परत हा चर्चेत आलेला आहे। त्याचं कारण असं की छत्रपती संभाजी महाराजांनी या बुऱ्हाणपूरमध्ये 2 ते 3 वेळेस येऊन मुघलांना सळो की पळो करून सोडलं होतं। तो उल्लेख असल्या कारणानं आणि या ठिकाणी खजाना सापडेल, मुघलांचा खजिना आहे, सोना नाणं आहे वगैरे, यामुळं स्थानिक लोक या ठिकाणी आजूबाजूची शेतं खोदून टाकतायत। मी जे शेतात उभा आहे ते याच असीरगडच्या पायथ्याशी आहे। हे खड्डे पहा तुम्ही, लोकांनी अक्षरशः या शेताची पूर्ण चाळण करून टाकलेली आहे। दूरपर्यंत तुम्हाला खड्डेच खड्डे दिसतील। खड्डे फक्त या उद्देशाने की या असे नाही की आपल्याला या ठिकाणी सोनं नाणं मिळेल। खड्डे काही लहान खड्डे नाही आहेत। तुम्हाला दाखवतो, ही माझ्या हातात जी काडी ना, ही 3-3.5 फुटाची काडी आहे। हे बघा खड्डा केवढा आहे, हा खड्डा बघा केवढा आहे। या खड्ड्यांमध्ये बरंचसे बघा आता तरी ही माती पडली आहे। हे खोदून हे शेताची चाळण करून टाकली स्थानिक लोकांनी की आम्हाला सोनं नाणं मिळेल, परंतु अजून सध्या अद्याप तरी कुणाला काहीच मिळालेलं नाही। प्रशासन सतर्क झालेलं आहे। प्रशासनाचं असं म्हणणं आहे की कुणाला जर काही सापडलं तर ते तात्काळ प्रशासनाला सूचित करण्यात यावं। यावर जिल्हाधिकारी सुद्धा, बुऱ्हाणपूरचे जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली। मात्र अशा पद्धतीचं जर खड्डे खोदत असतील, या शेतकऱ्यांचं नुकसान करत असतील तर ते काय फायद्याचं। चित्रपट पाहिल्यानंतर लोक एकदमच उत्साही झाले आणि विशेष म्हणजे या ठिकाणी रात्रीच्या वेळी लोक खड्डे खोदायला लागले। कोणाचे चपला पडलेले आहेत, कोणाचे चहाचे ग्लास पडलेले आहेत, म्हणजे लोकांनी रात्र या ठिकाणी जागून काढलेली आहे खड्डे करू। अशी परिस्थिती सध्या मध्य प्रदेशातल्या बुऱ्हाणपूर शहराला लागून असलेल्या या असीरगड किल्ल्यावर दिसून येते। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण सह मी मयूर निकम, झी 24 तास, बुऱ्हाणपूर।